सॉईल इन इंडिया किंवा भारतातील मृदा किंवा भारतामध्ये असणारे जे काही मातीचे प्रकार आहेत किंवा भारतामधील माती हा एक सर्वसाधारण भाषेतला शब्द. भारतामध्ये मृदेचे किती किती प्रकार आहेत, कशा कशा पद्धतीची मृदा आहे, ह्या सर्वच बाबींचा समावेश हा प्रामुख्याने आपल्याला जो आजचा आपला विषय आहे तो आहे सॉईल किंवा सॉईल इन इंडिया. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मृदेची निर्मिती कशी होते, मृदेच्या निर्मितीवर कोणकोणते घटक परिणाम करतात, मृदा कशी बनते, मृदा तयार होण्याच्या पाठीमागची कारणं काय काय आहेत आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीचा आहे, या संबंध सर्वच बाबींच्या चर्चेचा समावेश हा आज आपल्याला करावा लागेल. त्यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो लक्षात घ्या की भूपृष्ठावरील मातीच्या थरास की आपल्याला मृदा नेमकं कशाला म्हणतात हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. की भूपृष्ठावरील मातीचा जो थर आहे, ह्या भूपृष्ठावरील मातीच्या थरास मृदा किंवा जमीन या नावाने संबोधले जाते. मग भूपृष्ठावरील खडकावर भौतिक, रासायनिक व जैविक प्रक्रिया होऊन मृदेची निर्मिती होत असते. हे आपण प्रथम वर्षामध्येच पाहिलेलं आहे, वेदरिंग या चॅप्टरमध्ये. त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मृदा ही जी आहे, मृदा ही सजीव सृष्टीचा आधार आहे. मग सजीवांच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून मृदेस एक विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण उत्पादक हिरव्या वनस्पतींना आवश्यक अन्नद्रव्ये मृदेतून प्राप्त होत असतात, हे सर्वांनाच माहिती आहे. मग वनस्पतीवर प्राथमिक भक्षक अवलंबून असतात. प्राथमिक भक्षकावर द्वितीय भक्षक व द्वितीय भक्षकावर तृतीय भक्षक व इतर विघटन करणाऱ्या सूक्ष्मजीवांचे अस्तित्व अवलंबून असते. हे जे चक्र आहे, हे पूर्ण चक्र हे प्रामुख्याने मृदेवर सुरू होते आणि मृदेमध्येच संपते. म्हणून मृदा ही अत्यंत महत्त्वाची किंवा वनस्पतींना सजीव सृष्टीचा आधार म्हणून देखील संबोधले जाते आणि ह्या वनस्पतींची वाढ ही मृदेमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. तर मृदेच्या निर्मितीवर भूगर्भीय रचना, भूपृष्ठ रचना, हवामान, वनस्पती, प्राणी इत्यादी घटकाचा परिणाम होत असतो. मग मूळ खडकावर कायिक, रासायनिक व जैविक वितरणाची प्रक्रिया होऊन मृदेची निर्मिती त्याच खडकाच्या पृष्ठावरून, म्हणजे जो वरचा पार्ट आहे त्याच्यावरून मूळ खडक किंवा जनक खडक ह्या खडकापासून झाली, तर अशा मृदेस स्थायी मृदा, रेसिड्युअल सॉईल असं म्हटलं जातं. मूळ खडक किंवा जनक खडकावर विदारण, क्षरण यासारख्या प्रक्रिया होऊन मृदेची निर्मिती झाल्यानंतर वहन प्रक्रियेतून त्या ठिकाणची मृदा वाहून जाऊन दुसऱ्या ठिकाणी संचयित झाली, तर त्यास अस्थायी मृदा म्हणजेच ट्रान्सपोर्टेड सॉईल या नावाने त्या मृदेला संबोधले जाते. एक रेसिडेन्शियल किंवा रेसिड्युअल सॉईल, दुसरी ट्रान्सपोर्टेड सॉईल. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये जर तिथल्या जे काही मूळ खडक आहेत, या मूळ खडकांच्या माध्यमातून तयार झालेली मृदा जर तिथल्या तिथंच असेल, तर त्याला आपण त्या मृदेला स्थायी मृदा असं म्हणतो. आणि जर त्या प्रदेशामध्ये तयार झालेली मृदा ही क्षरण, वहन आणि संचयन, मग ते कुठल्याही कारकाच्या माध्यमातून तशा पद्धतीच्या प्रक्रियेतून जर ती कुठं जर एका ठिकाणी ती
ट्रान्सपोर्टेड झालेली असेल, डिपॉझिट झालेली असेल, तर तिला आपण अस्थायी मृदा असं म्हणतो. मग जी मृदा जी आहे, ही मृदा प्रामुख्याने हे जे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे, हे चित्र पहा. हे पाऊस पडतो, हे पहिलं जे चित्र आहे, हे हे एक रॉक आहे, हार्ड रॉक, खडक आहे. ह्या खडकावर पाऊस, ऊन, वारा, पाऊस ह्याच्याने परिणाम होऊन मग हे अशा पद्धतीचे हे जे कॉम्पॅक्ट असलेला खडक आहे, जे छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये विखंडन होतं. विखंडन झाल्याच्यानंतर मग हे अशा पद्धतीचं एक बारक्या 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 तुकड्यामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मग नंतर हे अशा पद्धतीनं ह्याच्यावर मातीचा एक थर तयार झालेला आपल्याला दिसून येतो. ह्या अशा पद्धतीने मृदेची निर्मिती होत असते. ह्याच्यामध्ये हा पॅरेंट मटेरियल म्हणजे जे काही खडकाचे मूळ भाग आहेत, मूळ घटक आहेत, याला आपण पॅरेंट मटेरियल म्हणतो. मग हे मिनरल पार्टिकल्स अँड ऑर्गॅनिक मॅटर, पॅरेंट मटेरियल्स. मग ह्याच्यामध्ये हे मिनरल्स, बाकीचे काही जे घटक आहेत, मग खनिजे असतील, द्रव्य असतील, हे जे काही असतील, हे सगळं ह्याच्यामध्ये असतं, ऑलरेडी ते साचलेलं असतं. त्याच्या माध्यमातून मग हे अशा पद्धतीने आपल्याला एक मृदेचा थर तयार झालेला आपल्याला दिसून येतो. तर ही अशा पद्धतीचे आपल्याला मृदेची निर्मिती झालेली दिसून येते. मित्रांनो, मग मृदा निर्मिती होत असताना मृदेवर जे विविध घटक परिणाम करतात, त्या विविध घटकापैकी पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे क्लायमेट, ज्याला आपण हवामान असं म्हणतो. मग हा हवामान जो आहे, म्हणजे मृदा निर्मिती करत असताना प्रामुख्याने तो जो मूळ खडक आहे, ज्याला आपण पॅरेंट रॉक म्हणतो. काय म्हणतात त्याला आपण? पॅरेंट रॉक. मग हा पॅरेंट रॉक हा भूपृष्ठावरील खडकात अग्निजन्य, स्तरित व रूपांतरित हे प्रमुख खडक प्रकार आपल्याला आढळतात, हे तर आपल्याला माहिती आहे. त्यांचे विविध उपप्रकार आढळतात. या खडकांचे विदारण क्षरण होऊन मृदेची निर्मिती झालेली असते. मग ही मृदा निर्मिती प्रक्रियेनंतर तयार होणारे मृदेचे गुणधर्म मूळ खडकावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, दख्खनच्या पठारावरील मृदा ही बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली आहे, तर बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेशातील मृदा रूपांतरित खडकापासून तयार झालेली आहे. मूळ खडकावर ज्या प्रकारे अपक्षय क्रिया घडते त्यावरही मृदा निर्मिती अवलंबून असते. उदाहरणार्थ, बेसॉल्ट खडकावर रासायनिक अपक्षय झाल्यामुळे कोकणात जांभी मृदा तयार होते, तर त्याच बेसॉल्ट पठारावर कायिक अपक्षरणामुळे रेगूर प्रकारची मृदा निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. हे झालं प्रामुख्याने त्या मृदेची निर्मिती होत असताना तिथला जो मूळ खडक आहे, ज्याला आपण पॅरेंट रॉक असं म्हणतो, या पॅरेंट रॉकचा परिणाम. आणि दुसरा जो घटक आहे, तो दुसरा घटक म्हणजे तिथलं क्लायमेट, ज्याला आपण हवामान असं म्हणतो. मग या मृदा निर्मितीमध्ये हवामान या घटकात तापमान व पर्जन्य हे दोन घटक जास्त महत्त्वाचे असतात. ज्या प्रदेशात उष्ण, कोरडे व विषम हवामान आढळते, अशा प्रदेशात खडकाचे आकुंचन व प्रसरण मोठ्या प्रमाणात होऊन कायिक विदारण घडून येते व त्यामधून मृदेची निर्मिती होते. त्याशिवाय अशा कोरड्या हवामानाच्या प्रदेशात वाऱ्यांचे क्षरण व वहन कार्य प्रभावी होते. त्यातून पुढे वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे लोएस मृदेची निर्मिती होते. पाण्याशिवाय मृदेत रासायनिक व जीवशास्त्रीय क्रिया घडत नाहीत. त्यामुळे हवामानातील पर्जन्य या घटकाचा परिणाम मृदा निर्मितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो. जास्त पर्जन्याच्या भागात मातीचे सूक्ष्म कण व रासायनिक मूलद्रव्ये मातीच्या खालच्या थरात वाहून जातात
उदाहरणार्थ पश्चिम घाटात जास्त पर्जन्याच्या भागात बेसॉल्ट खडकातील कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे पाण्यात विरघळणारी ऑक्साईड्स पाण्याबरोबर मातीच्या खालच्या थरात वाहून जातात व लोह, मॅंगनीज, ॲल्युमिनियम यासारखे पाण्यात न विरघळणारे ऑक्साईड्स मृदेत साचत राहतात. त्यामुळे या भागात लॅटेराइट किंवा जांभी मृदेची निर्मिती झाली आहे. पावसाच्या पाण्याबरोबर मृदेचे वहन होते व सखल भागात तिचे संचयन होऊन गाळाच्या मृदा तयार होतात. कोरड्या हवामानात पावसापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जमिनीतील पाणी केशाकर्षण प्रक्रियेमुळे सावकाश वर येते. जमिनीतील क्षार या पाण्यात विरघळल्यामुळे मृदेच्या थरात क्षार जमा होतात. राजस्थानच्या वाळवंटी भागात व पठारावरील पर्जन्यछायेच्या प्रदेशात अशा क्षारयुक्त मृदांची निर्मिती होते. मृदेमधील असेंद्रिय द्रव्यांचे उपयुक्त घटकात रूपांतर होण्यासाठी ऑक्सिजन, हायड्रोजन इत्यादी वायूंद्वारे भस्मीकरण व कॅल्शिनेशन यासारख्या क्रिया घडणे उपयुक्त असेंद्रिय घटक निर्माण होतात. दलदलीच्या जमिनीत नायट्रेटची निर्मिती योग्य प्रकारे होत नाही. एकदम कोरड्या हव्यात सूक्ष्म जीवजंतू राहू शकत नाहीत. अशा प्रकारे मृदेची निर्मिती होत असताना तिथलं जे काही क्लायमेट आहे, हवामान आहे, हवामानामध्ये प्रामुख्याने पर्जन्य आणि तापमान या 2 गोष्टींचा समावेश होतो आणि त्याचा परिणाम हा तेथे असणाऱ्या मृदेवर होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जो तिसरा घटक आहे त्याला आपण रिलीफ असं म्हणू. रिलीफ म्हणजे भूरचना. मग पर्वत, पठारे व मैदाने हे उतार व उंची यांच्यातील भिन्नतेमुळे भूरचनेचे पडणारे प्रमुख 3 भाग आहेत, हे तर आपल्याला माहिती आहे. पर्वतमय प्रदेशात उतार जास्त असतो, त्यामुळे धूप जास्त होते. मृदेची जाडी कमी असते, मृदा अपरिपक्व असतात. पर्वताच्या तुलनेत पठारांची उंची कमी व उतार कमी व माथा सपाट असतो, त्यामुळे मृदेची धूप कमी होते. पठाराच्या माथ्यावर स्थायी प्रकारच्या जास्त जाडीच्या जमिनी तयार होऊ शकतात. मैदानी प्रदेशात उंची कमी व उतारही अतिशय कमी झालेला असतो, त्यामुळे अशा प्रदेशात बाह्य शक्तीच्या कारकाच्या संचयनामधून गाळाच्या मृदेची निर्मिती होऊ शकते आणि या मैदानी प्रदेशामध्ये जमिनीची धूप देखील पर्वतीय आणि पठारी प्रदेशाच्या तुलनेमध्ये कमी झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने त्या जमिनीचा असणारा जो भू उठाव आहे किंवा भूरचना आहे, या भूरचनेचा परिणाम हा त्या तिथल्या मृदेवर झालेला आपल्याला दिसून येतो. हे जे पहिलं चित्र आहे, या पहिल्या चित्रामध्ये आपल्याला या उंचावरील जमीन आणि ह्या खाली असणाऱ्या जमिनीमध्ये असणारा फरक हा आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. याला म्हणायचं की ह्या भूरचनेचा झालेला परिणाम. त्यानंतर जो चौथा मुद्दा आहे व्हेजिटेशन अँड ॲनिमल्स, त्यालाच वनस्पती व प्राणी असं देखील म्हणतात. सेंद्रिय घटकांच्या कुजलेल्या अवशेषास ह्युमस असे म्हणतात. काय म्हणतात? ह्युमस. मग मृदेतील ह्युमसच्या प्रमाणावरून मृदेची सुपीकता ठरत असते. मृदेची सुपीकता ही कशावरून ठरत असते की त्या मृदेमध्ये असणारा, ज्याला आपण कस म्हणतो किंवा ह्युमस म्हणतो, हा ह्युमस किती आहे त्याच्यावरून त्या मृदेची सुपीकता ठरत असते. जेवढे ह्युमसचे प्रमाण जास्त तेवढी मृदा सुपीक असते. सेंद्रिय घटकामुळे मृदेतील सूक्ष्म जीवजंतूंची संख्या वाढते. त्यामुळे नृत्यचक्र, त्याला नायट्रोजन चक्र, कार्बन चक्र, फॉस्फेट चक्र इत्यादी योग्य पद्धतीने कार्य करतात. वनस्पतीच्या आच्छादनामुळे
मृदेची धूप कमी होते, मृदेतील सूक्ष्म जीवाणू मृत वनस्पती व प्राण्यातील क्लिष्ट रचनेचे विघटन करीत असतात. मृदेतील त्यांच्या संचयनाने मृदा भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. हा एकंदरीत आपल्याला त्या मृदेवर असणारं व्हेजिटेशन आणि जी प्राणी आहेत ह्यांच्या माध्यमातून किंवा ह्यांचा पडलेला जो काही परिणाम आहे तो परिणाम हा अशा पद्धतीनं दिसून येतो. एक लक्षात घ्या, हे जे चित्र आहे सॉईल विथ व्हेजिटेटिव्ह कवर म्हणजे वनस्पतीचं आच्छादन असणारी जी मृदा आहे ती अशा पद्धतीची असते. या मृदेमध्ये मोर मॉइश्चर म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण हे जास्त असतं. आणि जर दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघितलं सॉईल विदाऊट व्हेजिटेटिव्ह कवर म्हणजे वनस्पतीचं आच्छादनच इथं नाही आहे. वनस्पतीचं इथं आच्छादन नसल्यामुळे या सॉईलमध्ये तुलनेने या सॉईलच्या मॉइश्चर हा कमी असतो. म्हणून ती मृदा ही कमी सुपीक असते, कमी न्यूट्रिन त्या मृदेमध्ये असतात. हा फरक प्रामुख्याने आपल्याला ह्या मृदेमध्ये झालेला दिसून येतो. अशा पद्धतीचे हे जे घटक आहेत हे घटक मृदेच्या निर्मितीवर परिणाम करत असतात. मग मृदेची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये प्रामुख्याने नेमकी काय आहेत तेही आपल्याला पाहणं आवश्यक आहे. मग मृदेची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल्स, भूपृष्ठावरील जनक किंवा मूळ खडकावर भौतिक, रासायनिक व जैविक प्रक्रियेद्वारे मृदेची निर्मिती झाल्यानंतर त्या मृदेची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये देखील विविध प्रकारची असलेली आपल्यास दिसून येतात. त्या वैशिष्ट्यामध्ये प्रामुख्याने जे पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे टेक्स्चर ऑफ सॉईल, त्यालाच मराठीमध्ये मृदेचा पोत असं देखील म्हटलं जातं, टेक्स्चर. मग मृदा ही वेगवेगळ्या आकाराच्या लहान मोठ्या मातीच्या कणापासून तयार झालेली असते. अतिशय सूक्ष्म कणांना 0.002 मिलीमीटरपेक्षाही लहान चिकन मातीचे कण 0.02 ते 0.002 मिलीमीटर व्यासाच्या कणांना रेतीचे कण तर त्यापेक्षाही मोठ्या 0.2 ते 2 मिलीमीटर ते 2 मिलीमीटरपेक्षा जास्त व्यासाच्या कणांना वाळूचे कण म्हणतात. वाळूचे कण मोठे असल्याने अशा कणापासून तयार झालेल्या जमिनीस भरड जमीन किंवा वालुका मिश्रित जमीन असं म्हटलं जातं. मग ही जी वालुका मिश्रित जमीन आहे या वालुका मिश्रित जमिनीला अशा जमिनीतून पाण्याचा निचरा ताबडतोब होतो. रेतीच्या कणांचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनीस पोयट्याची जमीन सिल्ट सॉईल असे म्हणतात. तर चिकन मातीचे कण जास्त असणाऱ्या जमिनीस क्ले जमीन किंवा तिला भारी जमीन असं देखील म्हटलं जातं. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास अशा जमिनी पाणथळ किंवा दलदलीच्या बनतात. वाळू, रेती व चिकन मातीच्या कणाचे प्रमाण जवळपास सारख्या प्रमाणात असणाऱ्या जमिनीस लोम प्रकारची जमीन लोमी सॉईल असे म्हणतात. लोम प्रकारची जमीन सर्व पिकांच्या दृष्टीने आदर्श मानली जाते. ह्या मातीच्या टेक्स्चरमुळे ह्या मातीचा जो पोत आहे या मातीच्या पोत हा प्रामुख्याने तिथली जी काही जमीन आहे, तुम्हाला ह्या एक 2 चित्र तुमच्यासमोर मी मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये हा सँडी सॉईल, स्लीट सॉईल, क्ले सॉईल आणि हा ग्रॅव्हल सॉईल हे असे विविध प्रकारचे टेक्स्चर असलेले आपल्याला दिसून येतात. हे अशा टेक्स्चरचा परिणाम हा प्रामुख्याने तिथे असणारे जे मृदेची सुपीकता ही देखील त्याच्यावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ सॉईल म्हणजे मृदेची
संरचना. मग मृदेमधील कणांची परस्पराशी असलेल्या रचनेला मृदेची संरचना असे म्हणतात. रचना स्तंभाकार, संघटित, तिरकी प्रकारची असते. या संरचनेचा संबंध मृदेत वायू संचार, पाणी झिरपणे, मृदेची मशागत व मृदेच्या क्षरणाशी असतो. अशा पद्धतीनं हे A1B C D अशा पद्धतीचे हा सॉईलचं स्ट्रक्चर असलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये A ही ऑर्गॅनिक, A1 ही सरफेस आहे, B सबसॉईल, C पॅरेंट मटेरियल आणि D बेड रॉक. अशा पद्धतीनं आपल्याला या सॉईलचं स्ट्रक्चर, मृदेची संरचना तयार झालेली दिसून येते. मग हा जो ह्युमस नावाचा घटक आहे तो सर्वात वर असतो. ऑर्गॅनिक विथ मिनरल्स त्याच्याखाली, त्याच्यानंतर सँड, स्लिट अँड क्ले सॉईल त्याच्याखाली, त्याच्यानंतर मिनरल मॅटर, मिनरल मटेरियल असतं आणि त्याच्याखाली मग रॉक हेड म्हणजे बेड रॉक हा देखील त्याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मृदेची खोली. मृदेची खोली ही कशा पद्धतीची आहे ती देखील अतिशय महत्त्वाची आहे. मृदेची जाडी ही काही सेंटीमीटरपासून ते काही मीटर, 5 ते 6 मीटरपर्यंत असते. ही जाडी जमिनीचे आयुर्मान, जनक खडक, विदारण प्रक्रिया, जनक खडकांच्या उतार, सभोवतालचे हवामान व परिसरातील भिन्न नैसर्गिक बाबीवर अवलंबून असते. याला म्हणायचं आपण मृदेची खोली, डेप्थ ऑफ सॉईल. ह्या डेप्थनुसार प्रामुख्याने ती जमीन ही किती पाणी शोषून घेते किंवा त्या जमिनीमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता किती आहे हे देखील आपल्याला या डेप्थ ऑफ सॉईल ह्या घटकावरून स्पष्ट होतं. जर हे जे 2 चित्र तुमच्यासमोर उभं केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे जसं आपण त्या सॉईलची जी डेप्थ आहे 30 मीटर, 27 मीटर, 35 मीटर, 28 मीटर ही प्रामुख्याने त्या सॉईलवर निर्माण होणाऱ्या वनस्पतीचं आच्छादनही आपल्याला असलेलं दिसून येतं. त्यानंतर मृदेचा कलर ऑफ द सॉईल. ज्या मूलद्रव्यापासून मृदेची निर्मिती झाली आहे त्या मूलद्रव्याची खनिजे व मृदेतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण यावरून मृदेस विविध रंग प्राप्त होत असतात. ह्युमसचे प्रमाण अधिक असल्यास जमीन काळसर रंगाची असते. ॲल्युमिनियम व लोह भस्माच्या मृदा तांबूस व पिवळसर रंगाच्या असतात. ह्या प्रामुख्याने आपल्याला या सॉईलचे कलर हे आपल्याला अशा पद्धतीचे असलेले दिसून येतात. तुमच्यासमोर जे काही हे मी 8 प्रकारचे कलर तुमच्यासमोर मांडलेले आहेत, अशा भिन्न भिन्न प्रकारचे मृदेचे कलर असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर जो चुन्याचं प्रमाण आहे, या चुन्याचं प्रमाण देखील त्या मृदेमध्ये किती आहे याच्यावर त्याचा pH म्हणजे चामू हा ठरलेला असतो. जास्त पावसाच्या प्रदेशातील जमिनीमधील चुन्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होते, कारण चुना पाण्यात लवकर विरघळतो. अशा जमिनीत लोह, ॲल्युमिनियम याचे प्रमाण वाढलेले दिसते. अशा जमिनींना पेडाल्फर म्हणतात. शुष्क, अर्धशुष्क प्रदेशात पाऊस कमी असल्याने पावसाच्या वेळी विरघळलेले कॅल्शियम केशाकर्षणामुळे भूपृष्ठाकडे परत येतात. त्यामुळे मृदेत कॅल्शियम किंवा चुन्याचे प्रमाण वाढते आणि कॅल्शियमयुक्त जमिनींना पेडाल्फर आणि पेडाकल्स असे म्हणतात. मृदेतील हायड्रोजन आयनांच्या प्रमाणानुसार जमिनीची आम्लता निश्चित होते. हायड्रोजन आयनांचे pH मूल्य 5 पेक्षा कमी असल्यास अशा जमिनीला आम्लधर्मी जमिनी असे म्हणतात. pH मूल्य 8 पेक्षा जास्त असल्यास त्यास अल्कधर्मी जमीन असे म्हणतात. तर pH मूल्य 10 पेक्षा जास्त असल्यास त्यास चोपण जमीन असे म्हणतात. pH मूल्य
5 ते 8च्या दरम्यान असणाऱ्या जमिनीस उदासीन जमीन असं देखील म्हटलं जातं. हे प्रामुख्याने चुन्याचं असणारं जे प्रमाण आहे त्याच्यानुसार ठरलेले त्या मृदेचे विविध प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने आपल्याला मृदा म्हणजे काय, मृदा कशी तयार होते, मृदेच्या निर्मितीवर जे काही घटक परिणाम करतात त्या घटकांचा देखील अभ्यास आपण विचार केलेला आहे. ह्या अशा पद्धतीने विविध घटक हे प्रामुख्याने आपल्याला मृदेच्या निर्मितीवर परिणाम करणारी ही जी घटक आहेत ही घटक देखील आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर मृदेचे जे वैशिष्ट्य आहेत की वैशिष्ट्य, तिचं स्ट्रक्चर, तिचं टेक्स्चर, तिचे कलर आणि त्याच्यामध्ये असणारं जे काही कॅल्शियमचं प्रमाण आहे, या कॅल्शियमचं प्रमाण देखील कशा पद्धतीचं आहे आणि त्याच्यानुसार ती मृदा ही कशा पद्धतीनं ही उपयुक्त आहे, तिचा pH व्हॅल्यू किती असतो, या सगळ्याच बाबी आपण पाहिलेल्या आहेत. यानंतरचं जे भारतामध्ये मृदेचे विविध प्रकार आहेत ते पुढील घटकामध्ये किंवा पुढील तासामध्ये आपण ते पाहू. तोपर्यंत धन्यवाद.